वाकणीस तुम्हाला काय वाटतं, मी अशा परिस्थितीत मीडिया समोर जायला हवं? गिधाडासारखे तुटून पडतील आपल्यावर. आणि मुळातच हा निर्णय साहेब. वाकणीस पुन्हा पुन्हा आता नचा बडा लावणं बंद करा. राधिका मॅडम, इतके दिवस खूप ऐकून घेतलं तुमचं, पण आता बास. भर बाजारामध्ये धोतर फाटल्यानंतर फाटलेली जागा लपवत लपवत सरळ घर गाठणं महत्वाचं असतं. इथे वेगळे वेगळे प्रयोग करणं शहाणपणाचं नसतं. वाकणीस काय बोलताय तुम्ही? मी जे बोललो ते बरोबर आहे. आता या परिस्थितीमध्ये मी तुमचं काही एक ऐकून घेणार नाही. आता कातडी बचाव धोरण अवलंबणं हेच गरजेचं आहे. तुमच्या नावाचं कुंकू लावते मी. आपल्या घराची अब्रू अशी वेशीवर टांगली जात असताना मला कसं बरं वाटते. उलट तुम्हाला मी हे सांगायला आली आहे की जर तुम्ही चुकला नसाल ना, तर सगळं घर तुमच्या पाठीशी आहे. आणि चुकला असाल तर देवाची माफी मागून मोकळे व्हा आणि पुन्हा सगळं नव्याने सुरू करा. आता मला तुझं सुद्धा बोलणं ऐकून घ्यावं लागेल. नाही नाही, माझं अजिबात ऐकू नका. मी एक अडाणी बाई आहे, पण तुमचं मन ते तुम्हाला खात असेलच ना. त्या मनाने तुम्हाला काही सांगितलं तर त्याचं नक्की ऐका. अरे मला तुझी मदत हवी आहे. आज जर का मी तुझी मदत केली ना, तर अशा बायकांचं खूप फावेल, ज्या बायका दुसऱ्यांच्या संसारात शिरून दुसऱ्यांचा संसार उद्ध्वस्त करतात. म्हणजे तू माझी मदत करणार नाहीस? तू अशी अपेक्षाच कशी करतेस? मी जास्तीत जास्त तुला तुझी बॅग भरायला मदत करू शकते. चालेल? आज यांच्या हातून चूक झालीये. त्यात किती बरोबर किती चूक हे तुलाच माहिती. पत्रकार परिषद भरवतो आणि सांगतो की आतापर्यंत मी जे बोललो ना, ते सगळं खोटं होतं. तुम्ही लोकांनी माझ्यावर जबरदस्ती केली म्हणून. तुम्ही आणि तुमची बायको पैसे कमवण्याच्या बाबतीत अगदी माहिर दिसताय. बायकोचं माहिती नाही मला, मला पैशांची खूप गरज आहे. भागवा नाहीतर नाईलाजाने परत मला मीडियाच्या समोर भुंकत जावं लागेल. खूपच हुशार आहात. मग पटकन हुशारी दाखवा आणि त्या हुशारीची कदर करा. एकदा का हुशारी लाचार झाली ना, मग तुम्ही सगळे लागाल देखील. ठीक आहे, भेटू आपण उद्या. झाला तो तमाशा खूप झाला. सगळ्यात मोठा तमाशा माझा झालाय, फक्त माझा. आपण दोघेही हरलेले खेळाडू आहोत नरसिंहराव. आपण एकमेकांशी न बोललेलंच बरं. जिंकलेल्यांचं सगळं बरोबर असतं आणि हरलेल्यांचं सगळं चूक. हा जुगार आपण जर जिंकलो असतो आणि जर तुम्ही मुख्यमंत्री झाला असता, तर कदाचित माझा हात हातात घेऊन तुम्ही मला हे सांगत असता की कसं फक्त माझ्यामुळे तुमच्या राजकीय महत्वाकांक्षा, तुमची सगळी स्वप्न पूर्ण झाली. पण आता तसं झालं नाही ना. त्यामुळे मी वाईट, मी कर्मचारी केली. तुमच्या राजकीय कारकिर्दीची वाट लावणारी, तुम्हाला नादाला लावणारी. मान्य मला.